राज्यात 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून वीज पुरवठा। राज्यात 1,359 मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू। राज्यापुढे सध्या अवकाळी पावसाचं संकट। पुढील 5 दिवस कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा इशारा। नाशिक जिल्ह्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 3 ते 7 मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता। 3 ते 5 मे दरम्यान जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा। आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका। अनेक घरांवरील छतं सुद्धा उडून गेली। गोंदियाच्या जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगावमधील 18 गावांमध्ये 3 दिवस पाणीपुरवठा बंद। पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी पोहोचवणारा कालवा कोरडा ठाक पडल्यामुळे ही पाणी टंचाई। जळगावच्या जामनेरमधील गोगडी धरण कोरडं ठाक। धरणात केवळ 3% पाणी असल्याची माहिती। धरण कोरडं झाल्यामुळे पहुरपेठ पहुर कसबे ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। उन्हाच्या तीव्रतेमुळे सोलापूर शहरावर सुद्धा पाण्याचं संकट। पाण्याच्या टँकरसाठी सोलापूरकर मोजतायत 6 कोटी रुपये। दरमहा 16,000 टँकर पाण्याची मागणी। तर पाण्याची नासाडी करणाऱ्यांना मनपाकडून 200 रुपयांचा दंड। गोदावरी नदी जलपर्णीच्या विळख्यात। तर नांदेड शहरामधली घाण नदीपात्रात सोडल्यामुळे नदीचं पावित्र्य धोक्यात। पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेवर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी। लासलगावमध्ये मेंढपाळांवर चारा आणि पाण्यासाठी गावोगावी भटकंती करण्याची वेळ। ओढे नाले आणि नद्या आटल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण। मेंढ्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। नांदूर मधमेश्वर कालव्यातनं दूषित पाण्याचा प्रवाह होत असल्याची शंका। पाण्याला उग्र वास। तर मोठ्या संख्येनं कालव्यातील मासे सुद्धा मृत्युमुखी। सोलापूर महानगरपालिकेकडून पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांचा दंड केला जाणार। महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचा सल्ला। तापी नदी काठावरील अमृत योजनेच्या जॅकवेलची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्याकडून पाहणी। जॅकवेलच्या माध्यमातून भुसावळ शहराला पाणी पुरवठा होणार। जळगावच्या रावेरमधील सावदा गावामध्ये भीषण पाणी टंचाई। तर त्रस्त नागरिकांकडून नगर परिषदेला निवेदन देत सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्याभरापासून कमाल तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्या पुढे। तापमानामुळे ताप, जुलाब, उलट्या आणि सौम्य उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली। लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला। अहिल्यानगरमधल्या जामखेडमधील चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जोरदार तयारी। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त येत्या 6 तारखेला मंत्रिमंडळाची इथे बैठक होणार। परभणीच्या पोखर्णीमधनं 2 दिवस चालणाऱ्या काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात। पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटलांची हजेरी। तर आजचा हा 20 किलोमीटरचा प्रवास असणार। आदिनाथ कारखान्यावर विजय मिळवल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटलांचा राम शिंदेंकडून सत्कार। चौंडीमध्ये नारायण पाटील आणि सहकाऱ्यांचा सत्कार। पुरंदरमधील विमानतळाला विरोध प्रकरणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री। तर 13 पोलीस अंमलदार, 3 अधिकारी जखमी। 200 ते 250 शेतकऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल। बीडच्या गेवराईमध्ये हिमायत फाउंडेशननं लाटला निधी। पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली लुटला निधी। तर कुरेशी शाहरुखनं मदतीच्या नावानं निधी गोळा केल्याचं समोर। दहशतवाद विरोधी पथकाकडून आता गुन्हा दाखल। 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळ उद्या दुपारी 12 वाजता निकाल जाहीर करणार। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 10 मे पासून डिजिटल पेमेंट बंद। सायबर गुन्हेगारांकडून पेट्रोल पंपधारकांच्या खात्यात पेमेंट झाल्यानं चालकांचे खाते गोठवले। हरियाणा, पंजाब आणि बिहारसह काही राज्यातनं डिजिटल पेमेंट। महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सवाकडे अजित पवारांची पाठ। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नाराजी व्यक्त। महायुतीमध्ये सध्या धुसफूस असल्याच्या चर्चा सुरू। अहिल्यानगरच्या राजूर गावामध्ये कावळेचं थैमान। कावळे रुग्णांची संख्या आता 263 वर। आतापर्यंत दोघांचाही मृत्यू। अहिल्यानगरच्या राजूर गावात कावळीचा मोठा फैलाव। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रुग्णांची भेट घेतली। रत्नागिरीमधील पतित पावन मंदिरामध्ये भजनाला मज्जाव केल्यानं वाद। शहरातील भजनी मंडळाकडून दिंडी काढून निषेध व्यक्त। पुण्याच्या मंचरमध्ये नागरिकांचं एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू। नगरपंचायतीच्या गलथान कारभाराच्या विरोधात नागरिक आक्रमक। ठाण्यातील माझीवाडा पूल आजपासून अंशतः बंद। दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक कापूरबावडी सर्कल मार्गे वळवण्याचाही निर्णय। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आईवर बलात्कार प्रकरणातील 2 आरोपी शिक्षकांचं निलंबन। चांगले गुण देण्याच्या मिशननं 2 शिक्षकांकडून विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार करण्यात आला होता।
कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये उद्या शिवतीर्थ संग्रहालयाचं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये बनावट व्हीआयपींना थेट दर्शनबंदीचा प्रशासनाचा निर्णय. व्हीआयपी पासेस वाटपावरून अनेकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाकडून आता कारवाई. पेणच्या माहेरघरातनं जवळपास 18,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना. ऑस्ट्रेलिया, दुबई, साऊथ आफ्रिका, कॅनडा यांसारख्या परदेशामध्ये गणेश मूर्त्या रवाना. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्याची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये हापूस आंब्याची आरास. 2 दिवस चालणाऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी असणार. बीडच्या केजमधील नांदूर घाटातनं संत बाळूमामांच्या पालखीचं धाराशिवकडे प्रस्थान. नांदूर घाटकरांनी जेसीबीतनं उधळला भंडारा. ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. तर ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली, मनसेचा आरोप. जळगावच्या चोपडामध्ये महाराजस्व अभियानाअंतर्गत लाभार्थ्यांना कृषी साहित्यांचं वाटप. यावेळी लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले सुद्धा देण्यात आले. पुण्याच्या नगर पुणे महामार्गावर 4 चाकीचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. डीजीसीएकडून नवी मुंबई विमानतळाच्या हद्दीतील मांस विक्री बंद करण्याचे आदेश. तर विमानतळाच्या धावपट्टीपासून 3 किलोमीटर अंतरावरील उल्वे परिसरात मांस विक्री करण्यात येत असल्याची पर्यावरण प्रेमींकडून तक्रार करण्यात आली होती. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामधल्या भोंजा हवेलीमध्ये प्रत्येक शेतात जलतारा तयार करण्यास सुरुवात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी हे प्रयत्न सुरू. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची तयारी. बियाण्यांचा दर्जा तपासून अधिकृत पुरवठादारांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा सुनिश्चित करण्याची सुद्धा मागणी. येवला शहरात एका संशयित आरोपीकडून 4 तलवारी हस्तगत. शहरामध्ये तलवारींची विक्री होत असल्याचा संशय. बीडमधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाई जगन्नाथराव औटे यांचं दुःखद निधन. वृद्धापकाळानं 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बुलढाण्यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू. पांढऱ्या रंगाच्या अज्ञात कारनं चिरडलं. शेगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल.